मग सध्या जर आपण पूर्णतः सगळी जगाची एक परिस्थिती आपण बघता, भारत सध्या प्रत्येक पद्धतीनं उद्योगधंदे असतील, टेक्नॉलॉजी असतील, प्रत्येक पद्धतीनं एक विशेष उच्चांक गाठायला लागला. बरोबर. तर सध्या एकंदरीत भारताची एक्सपोर्ट इम्पोर्ट मधली परिस्थिती आणि परिस्थिती नाही, परिस्थिती म्हणण्यापेक्षा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टसाठी भारताचं मार्केट कसं आहे? हे देखील मला सांगायला आवडेल. हे आनंदाने मी सांगणार नाही, पण थोडासा याचा खेळ आहेच. कारण की जर तुम्ही बघितलं तर आज भारताने टेक्नॉलॉजी म्हणा, सायन्स रिसर्च म्हणा, का अनेक क्षेत्रात भरपूर उच्चांकी गाठले आहेत. पण एक्सपोर्ट इम्पोर्ट हा असा व्यवसाय आहे किंवा असा विषय आहे जो लोकांना गेल्या 5-10 वर्षात कळायला लागला आहे. हळूहळू लोक ह्याच्यात येत आहेत, पण अजूनही लोक घाबरत आहेत. जर अख्ख्या जगाची परिस्थिती बघितली ना तर सर आज आपण इंडियाचं जर मार्केट शेअर बघितलं मित्रांनो, तर आज फक्त आपण आज 6.5% एक्सपोर्ट करतोय, तर त्याच्या सर्व आज आपण 5.5-6% इम्पोर्ट देखील करतो. म्हणजे आपल्याला देश किती आहेत आपल्या जगामध्ये ही संख्या सांगण्याची गरज नाही, आणि त्याच्यामध्ये 6% फक्त भारताचा रेशो एक्सपोर्ट इम्पोर्ट. आज या व्यवसायाला भरपूर संधी आहेत. भरपूर इंडियन प्रोडक्टला जगभरात मार्केट आहे. कारण की आज आमचे स्वतःचे 3 सेटअप बाहेर आहेत, इराण, टर्की आणि दुबईमध्ये. तुम्ही विचार नाही करू शकत अशा इंडियन प्रोडक्टचा बाहेर डिमांड आहे, पण लोकांना त्याचं नॉलेज नाही.